महोदय 2019 आणि 21ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस आणि पूर निर्माण झाला। त्यानंतर कोल्हापूरमध्ये रेड झोन हा आपण आखला गेला। संपूर्ण राज्यामधला हा प्रश्न आहे। पूर्वी ज्या ठिकाणी रेड झोन आखायच्या पूर्वी जे आपण बांधकामाला परवानगी देत होतो त्याला कंप्लीशन देतो, आता नवीन याला देत नाही। कोल्हापूर शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन 1998 साली मंत्री महोदय मंजूर झाला। आता 1998 साली त्यामध्ये डीपी रोड झालेले आहेत। त्या डीपी रोड मध्ये ॲक्विजिशन म्हणजे जमिनी ताब्यात घेत असताना त्या ठिकाणी स्पष्टता नाही आहे त्यांना टीडीआर द्यायचा का नाही ही आपल्या यूडीसीपीआर मध्ये। आणि त्यामुळे शहरातले अनेक डीपी रोड त्या ठिकाणी डीपी मधले रोड हे बांधले गेलेले नाहीत। त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर पार्किंग म्हणा किंवा ट्रॅफिकची मोठी समस्या झालेली आहे। आणि म्हणून या संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शासनाकडे याचं मार्गदर्शन मागवलेलं आहे। अनेक डीपी रोड या ठिकाणी मंजूर असताना देखील आपण बांधू शकत नाही, कारण त्यामध्ये स्पष्टता नाही आहे की या ठिकाणी टीडीआर देऊ शकतो का नाही। याबद्दल माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठिकाणी याबद्दल शासनाचं या मत काय आहे किंवा या बाबतीत आपण काय निर्णय घेणार आहात।